कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही, काही नाही, 88वर लागला. आणि एस टीचा वुमनचा बापरे 45 मार्क्सवर, एस टी वुमन 45, खतरनाक आहे मेरिट. नंतर आता ओबीसी आली. ओबीसी बघूया. ओबीसीला कोणते आहे? जनरलची म्हणजे डायरेक्ट ओपनवाल्यांची 125वर ओपनवाला लागला नॉर्मल. ओपनमध्ये फिमेल 115वर लागली चंद्रपूरला. वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण जवळपास ऑफिशियल मेरिट लिस्ट जी आहे ती बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा जो मेरिट आहे प्रत्येक कास्टनुसार, ओबीसी, ओपन, एससी, एसटी, व्हीजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी आणि सोबत ईडब्ल्यूएस किंवा एससीबीसी किंवा एसबीसी या सगळ्या कास्टबद्दल किती मार्क्स लागतात प्रत्येक उमेदवाराला जे आहे शिक्षक भरतीमध्ये, ते सगळं बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ म्हणजे खूप महत्त्वाचा आहे, एवढा महत्त्वाचा आहे की तुम्हाला कळेल की आपण जे मेरिटवर व्हिडिओ बनवले होते त्यानुसार प्रत्येक कोणकोणत्या उमेदवाराला कुठे बेनिफिट होतो आणि प्रत्येक जिल्ह्याचा मेरिट कसा वेगवेगळा बनत जातो. ठीक आहे, जशा वॅकन्सीज आहेत त्यानुसार मेरिट वेगवेगळा असतो आणि किती मार्क्सवर उमेदवारांची निवड झाली. ऑफिशियल लिस्ट जी आहे ती आपल्याजवळ आहे. ठीक आहे, तर ती पूर्ण लिस्ट आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक पॉईंट जो आहे तो खूप डिटेलमध्ये व्यवस्थित आणि काळजीशीर बघा, जेणेकरून तुम्हाला पसंतीक्रम देताना योग्य पद्धतीने पसंतीक्रम देता येतील. ठीक आहे, आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही उमेदवारांना किती कमी मार्क्सवर सिलेक्शन होतं, काही कास्टमध्ये किंवा आरक्षण असेल तर ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बिल तुला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन मिस होणार नाही. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करा, जेणेकरून मी तुम्हाला ही जी फाईल आहे ते टेलिग्रामला देईल किंवा एक तर मग तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करेल. ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सो गाईज, आपल्यासमोर जे आहे सद्यस्थितीमध्ये 2022ची जी टेट परीक्षा झाली होती तिची ऑफिशियल लिस्ट आपल्यापर्यंत आलेली आहे. ठीक आहे, ॲक्च्युली याच्यावर आय होप तुम्ही ही जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि पूर्ण इन्फॉर्मेशन बघणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, इथे बघा काय आहे, इथे काय दिलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट. इथे बघा, इथे आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन स्पोर्ट डिपार्टमेंट पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट विदाऊट इंटरव्ह्यूची लिस्ट आहे ही, म्हणजे जी पहिली निवड यादी लागली ती टेट 2022ची. ठीक आहे, कॅटेगरी वाईज डिटेल आहे आणि कोणता जिल्हा आहे तो सुद्धा समजते आपल्याला. इथे बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे आहे मॅनेजमेंट एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी अहमदनगरची लिस्ट आहे. समजा अहमदनगर जिल्हा आहे, तर अहमदनगरमध्ये कशा प्रकारे पोस्ट भरल्या गेल्या ते सुद्धा आहे इथे. ठीक आहे, अजून एक महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला माहीत पाहिजे ती अशी आहे, कोणत्या मीडियमची लिस्ट आहे ही? मराठी मीडियम. तुम्हाला उर्दू मीडियम आणि हिंदी मीडियमची सुद्धा लिस्ट पाहायला मिळणार आहे, इंग्लिश मीडियमची सुद्धा पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, मराठी मीडियममध्ये कट ऑफ किती आला बघा. आता हा कट ऑफ बघूया आपण. तर सगळ्यात अगोदर कट ऑफ बघा कसे असतात. आता जनरल आहे, समजा जनरल म्हणजे जनरलचा कट ऑफ आला 148वर. जनरल वुमनचा कट ऑफ 138, म्हणजे फिमेलला थोडे कमी मार्क्स लागले बघा. इथे तुम्ही बघू शकता. एक सर्व्हिसमन जो आहे 118. अंशकालीन बघा, जनरल अंशकालीन हा भेटलाच नाही, रिक्त जागा राहिली इथे. ठीक आहे, अशाच प्रकारचे बाकीच्यांचे सुद्धा जे आहे इथे मार्क आहेत, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, आता आपण दुसरा जिल्हा बघूया किंवा खाली जाऊया थोडं. ठीक आहे, मार्क्स कसे वेगवेगळे लागतात ते दाखवणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे, ओके. हा कोणता जिल्हा आहे? हा आहे अकोला जिल्हा. ठीक आहे, अकोला जिल्ह्यामध्ये बघा वॅकन्सीज किती आहे किती नाही आणि कशा प्रकारे मार्क्स लागले. हा आहे भंडारा. ठीक आहे, भंडाऱ्यामध्ये बघूया थोडं. ओके, इथे कशाचे मार्क्स कमी लागले ते बघूया. भंडारा जिल्हा आहे. भंडाऱ्यामध्ये जनरलचा मेरिट लागला 137वर. इथं पोस्टसुद्धा असतात बघा. पोस्ट आल्या होत्या 6 आणि 6च्या 6 पोस्ट भरल्या गेल्या. ठीक आहे, आता इथे बघा 2 पोस्ट आल्या होत्या पण त्यातली एकच पोस्ट भरल्या गेली, कारण की एक उमेदवार मिळालाच नाही. कोणता उमेदवार आहे हा जो मिळाला नाही? अंशकालीन. 115 मार्कवर याचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, कळते तुम्हाला? म्हणजे बघा काही ठिकाणी जिथे उमेदवार मिळतच नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं माजी सैनिक आहे, हे बघा इथे एक सर्व्हिसमॅन, इथं जागाच रिक्त आहे, म्हणजे हा उमेदवार मिळालाच नाही. ठीक आहे, स्पोर्ट्समन 98वर लागला फक्त. बघा किती कमी मार्क्स लागले यांना. ठीक आहे, शेड्यूल कास्ट म्हणजे SC कॅटेगरी आणि वुमन स्पेशली ते 139. ठीक आहे, नंतर STसाठी बघा, STसाठी मार्क्स कमीच लागतात, 118 आणि 121. ठीक आहे, बघा किती कमी मार्क्स लागतात ST कॅटेगरीचे जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी. अजून थोडं खाली जाऊया. इथे तर खूपच कमी आहे ओबीसीचं. बघा ओबीसीचं किती आहे?
ओबीसीचा वुमनचा आहे 138, ठीक आहे. पण ओबीसीमध्ये जर तुम्ही अंशकालीन आहात तर तुमचा कट ऑफ फक्त किती लागला 93वर, ठीक आहे. अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी 115 प्रोजेक्ट अफेक्टेड, मागच्या वर्षी प्रोजेक्ट अफेक्टेड 115वर लागला, ठीक आहे. अदर बॅकवर्ड क्लास स्पोर्ट्समन 88वर लागला, ठीक आहे. आता व्हीजीएमध्ये बघूया. व्हीजीएमध्ये सुद्धा कमीच मार्क्स लागतात. व्हीजीएमध्ये 135 मार्क्स लागले इथे. व्हीजीएमध्ये वुमनला किती मार्क्स लागले 126 मार्क्स लागले. बघा इथे किती कमी मार्क्स आहे. व्हीजीएला दाखवतो मी, प्रत्येक कास्टचं बघणार आहे मी, ठीक आहे. व्हीजीए वुमनसाठी 126 आणि व्हीजीए ऑर्फन अनाथसाठी 81 मार्क लागले फक्त. SBC या कास्टला सुद्धा मार्क कमी लागणार आहे. 130वर लागला इथे उमेदवार, काही ठिकाणी कमी विचार लागला असेल, ठीक आहे. SBC कास्टसाठी अजून कोणती आहे NTC एक्स सर्व्हिसमॅन. NTCचा नॉर्मल 120वर आहे. NTCचा कट ऑफ बघा किती कमी आहे 120, नंतर 119 भंडारामध्ये. आता आपण दुसरा जिल्हा घेऊया, बुलढाणाला. इथे कोणता जिल्हा आहे हा आहे एज्युकेशन ऑफिसर बुलढाणा, ठीक आहे. कोणतं मीडियम आहे मराठी मीडियमची लिस्ट आहे ही, ठीक आहे. अशाच प्रकारे यावर्षी सुद्धा कट ऑफ राहील, ठीक आहे. आता तुम्ही एक गोष्ट तर ऑब्झर्व करा. इथे बघा, इथे जनरलची जागा आहे तर ते 130वर गेली इथे, ठीक आहे. आणि जनरल फिमेल बघा 5-6 मार्कचा फरक असेल तर बघा इथे 122वर आहे. म्हणजे फिमेलला इथे फिमेलचं 4-5 गोष्टीचा फायदा होतो. एक म्हणजे जे फिमेलचं रिझर्वेशन आहे, महिलांना जे आरक्षण असतं त्याचा फायदा तर त्यांना होतोच. त्याच्यामुळे त्यांना 5-6 मार्कचा फरक किंवा 5-6 मार्क कमी पाहिजे मुलांपेक्षा, ठीक आहे. आता इथे ठीक आहे हे सगळं झालं. आता अजून कोणतं दाखवायचं तुम्हाला? आणि अपंगांचं दाखवतो. PH लो व्हिजन, PH डिफिशियन्सीवाले 122 134वर लागला. नंतर SC कास्टचा नॉर्मल 125वर, ठीक आहे. आता कोणती कास्ट आली एखादी, 1 मिनिट. हे बघा आता प्रोजेक्ट अफेक्टेड हा किती कमी मार्क्सवर लागला इथे. SC कास्टमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड 1 पोस्ट भरायची होती, 1 पोस्ट भरली 97 मार्क्स, ठीक आहे. आता EWS घेतलीच नव्हती आपण आतापर्यंत. EWS नॉर्मल कट ऑफ कितीवर लागला EWSचा 124वर मागच्या वर्षी, फक्त 124, ठीक आहे. EWSमध्येच पण वुमन 119, 124पेक्षा 119 बघा महिलांना किती संधी आहे, ठीक आहे. EWS झालं. EWSमध्ये बघा इथे हे मिळालेच नाही, हे कॅन्डिडेट EWSमध्ये मिळालेच नाही. कोणते? एक सर्व्हिसमॅन अंशकालीन, हे दोघं जण मिळालेच नाही इथे. यांच्या पोस्ट किती होत्या? 4 पोस्ट होत्या आणि 2 पोस्ट होत्या, हे मिळालंच नाही, ठीक आहे. आता थोडं अजून खाली जाऊया. आपण वेगवेगळ्या कास्ट घेणारच आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद झडपीची लिस्ट आहे ही, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा इतर अभ्यासधारकांपर्यंत, त्यांना सुद्धा कळायला पाहिजे कशा प्रकारे मेरिट लागतो. एक मिनिट कशा प्रकारे मेरिट लागतो आणि कशा प्रकारे यादी पब्लिश होते, ठीक आहे. ही यादी ऑफिशियल यादी आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये NTBचा पाहूया. NTB कितीवर लागला छत्रपती संभाजीनगरमध्ये? PH ऑर्थो 118वर फक्त, ठीक आहे. एक्सटर्नल ऑर्फन 96 मार्कवर लागला फक्त. EWSचा 128वर. अजून काय बघायचं आपल्याला? म्हणजे बघा इथे EWS आहे एक सर्व्हिसमॅन, EWS अंशकालीन, यांच्या 12 पोस्ट 8 पोस्ट भरायच्या होत्या, काहीच भरल्या नाही, रिक्त राहिल्या जागा, ठीक आहे. म्हणजे मागच्या वर्षी माजी सैनिक आणि अंशकालीन उमेदवार मिळालेच नाही, ठीक आहे. EWS झाली. आता दुसरी कास्ट बघूया एखादी कोणती तरी. कोणती कास्ट बघायची आता? SC कास्ट बघायची काय, ठीक आहे. SC आणि ST परत बघू, नंतर आपण बाकीच्या कास्टकडे सुद्धा येणार आहे. OBC सुद्धा सगळ्या घेणार आहे आपण, सगळ्या कास्ट बघणार आहे. SC अर्थक्वेक अफेक्टेड मिळालाच नाही, हा स्पोर्ट्समन सुद्धा नाही मिळाला. SC लो व्हिजन 122, ST नॉर्मल 88वर लागला STचा बॉप. ST कास्टला किती बेनिफिट आहे बघा इथे. कुठे ST जनरल कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही, काही नाही, 88वर लागला. आणि STचा वुमनचा बापरे 45 मार्क्सवर ST वुमन 45, खतरनाक आहे मेरिट. नंतर
आता ओबीसी आली. ओबीसी बघूया. ओबीसीला किती लागले. ओबीसीमध्ये जागा जास्त असतात पण कॉम्पिटिशनसुद्धा जास्त असतं. ओबीसी नॉर्मल 122. ओबीसीला बघा जिल्ह्यानुसार फरक पडला. हा कोणता जिल्हा होता. आपण छत्रपती संभाजीनगर होता आय थिंक. 122वर ओबीसीवाला लागला. आणि वुमन कितीवर लागली 118वर. म्हणजे बघा जिल्ह्यानुसार कसं याला म्हणतात पसंतीक्रमाची कमाल. पसंतीक्रम तुम्ही जसे देता त्यानुसार तुमची लिस्ट लागते. ठीक आहे. एकच मिळाला इथे अदर बॅकवर्ड क्लास प्रोजेक्ट अफेक्टेड. 89वर लागला फक्त हा उमेदवार. बघा 11 घ्यायचे होते 11 घेतले 89पर्यंत आला मेरिट. खाली जाऊया. SBC आली का आता. SBC कास्ट NTB. SBCचा नॉर्मल बघूया. SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास 136वर लागला. थोडी मार्क्स जास्त लागली. SBC वुमनला 126 लागले. 10 मार्काचा फरक पडला इथे. स्पेशल बॅकवर्ड क्लास SBC पण फिजिकली हँडिकॅप. ठीक आहे. 139 मार्क्स लागले इथे. ठीक आहे. कधी कधी त्या कास्टनुसार सुद्धा उमेदवारांची लिस्ट जी आहे किंवा मार्क्स कमी जास्त होतात. ठीक आहे. आता कोणती आहे चंद्रपूर. इथे तर कमीच लागली असेल लिस्ट कारण की मुले इकडे जात नाही जवळपास शक्यतो. एज्युकेशन ऑफिसर चंद्रपूर. ठीक आहे. किती लागली लिस्ट. ओके. इथे बघूया आपण. NT आहे NTD आहे पहिली. ती NTDला काय काय आहे बघा. प्रोजेक्ट अफेक्टेड 113. NTC स्पोर्ट्समन NTCचा आहे हा. स्पोर्ट्समन 92वर लागला फक्त. NT नॉर्मल 116वर लागला. म्हणजे NTDचा सुद्धा कट ऑफ जास्त आहे जात नाही 116वर. NTDचा वुमन 111वर लागली. ठीक आहे. मग बाकीचे तर हे मिळालेच नाही. प्रोजेक्ट अफेक्टेड मिळालं नाही. हे अंशकालीन मिळालं नाही किंवा स्पोर्ट्स पर्सन मिळालं नाही. खाली येऊया. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. चंद्रपूर. चंद्रपूरची लिस्ट बघा किती खाली आली. कोणते आहे जनरलची म्हणजे डायरेक्ट ओपनवाल्यांची लिस्ट. ओपनसाठी किती बघा. ओपनसाठी किती इथे हे आहे 125वर ओपनवाला लागला नॉर्मल. ओपनमध्ये फिमेल 115वर लागली चंद्रपूरला. ओपन पण एक सर्व्हिसमॅन मिळालाच नसेल हा. बरोबर. अंशकालीन नाही मिळाला. ठीक आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड 99 मार्क्स. अर्थ अफेक्टेड 73. जनरल स्पोर्ट्समन 103. जनरलचाच पण हँडिकॅप 156वर गेला. अरे बाप. जनरल PH 81वर. शेड्यूल कास्ट SCचं नॉर्मल 123वर चंद्रपूरला. SC झाली. OBC झाली. ठीक आहे. यावर्षी एक नव्यानं कास्ट येणार आहे. नव्यानं कोणती कास्ट इन्क्लूड होणार आहे. SCBC मराठा आरक्षण जे आहे त्यांचे यावर्षी नव्याने इन्क्लूड होणार आहेत ते. ठीक आहे. ओके. आता पुढचा जिल्हा कोणता आहे. धुळे. धुळेमध्ये बघा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. नंतर गडचिरोली. याच्यामध्ये तर लिस्ट खूप कमी राहणार आहे. गडचिरोलीमध्ये इकडे सुद्धा मुलं जास्त जात नाहीत. गडचिरोलीमध्ये बघा काय आहे सिच्युएशन. इथे 2 डिजिटमध्येच मार्क्स वाचतात तुम्हाला सगळे 98, 56, 72, 112, 105. अरे एक मिनिट. आपण कुठे गेलो आता. सांगलीपर्यंत आलो आपण. सांगलीची लिस्ट आहे ही. सांगलीमध्ये सुद्धा कमी मार्क्स लागले. काही उमेदवार मिळालेच नाही. इथे बघा किती उमेदवार मिळाले नाही. और बापरे शिट. इथे किती उमेदवार मिळाले नाही. जनरल ओपनसाठी हा उमेदवार मिळालाच नाही. वुमनसाठी 149 मार्क लागले. वुमनसाठी जास्त लागले थोडे. ठीक आहे. अंशकालीन 100 मिळालेच नाही ते अंशकालीनवाले. खाली येऊया थोडं. SC नॉर्मल 114वर लागला. SCचा कमी आला कट ऑफ. प्रोजेक्ट अफेक्टेड 82वर. शेड्यूल कास्ट अर्थक्वेक अफेक्टेड 106वर लागला फक्त. मागच्या वर्षी किती मार्क लागते मुलांना. एक मिनिट. STसाठी STचा ऑलरेडी कमी लागतोय. बाप. STचा बघा. STचं नॉर्मल जनरलमध्ये काही आरक्षण न घेतल्यानं 88वर लागला. वुमनचा 77वर लागला. ST कास्टसाठी तर खूप बेनिफिट आहे. 84वर लागला इथे. आता आहे OBCमध्ये स्पर्धा असते. OBCचा जनरलचा किती लागला 118. तरी कमी लागला खूप OBCचा. वुमनचा किती लागला 116. इथे तुम्हाला एक गोष्ट कळते का. मला जी सांगायची तुम्हाला ती की साताराची आली लिस्ट की पुरुष उमेदवारांना 3, 4, 5 मार्क्स शिल्लक लागतात महिलांपेक्षा. महिलांना 4-5 मार्क्स कमी असले तरी सुद्धा संधी मिळते. आणि कोणत्या कास्टला बेनिफिट आहे ते तर तुम्हाला आता ही लिस्ट पाहून तर समजतच असेल. ठीक आहे.
ओपनचा बघा, ओपनचे मार्क्ससुद्धा बघा किती असतात, 134, 127, 119, ठीक आहे, 116, 127. मग याच्यामध्ये फक्त 5-5, 10-10 मार्काचा फरक पडेल यावर्षी. आपण सांगितलं होतं ओपनचा मेरिट जो आहे 140 जाऊ शकतो यावर्षी, 140, 145, ठीक आहे. अशी कोणती जिल्हा परिषद आहे? सिंधुदुर्ग. इकडे तर मुलं जातच नाहीत. SBC आली इथे. SBCचा कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही, 118वर. वुमनचं किती आला? 118वर, सेम लागला, ठीक आहे. अजून वाशिमची लिस्ट आली. वाशिमची लिस्ट आली. वाशिममध्ये हे बघा इथे, आता इथे कमाल आहे. इथे तुम्ही बघा आता वाशिमची किती हाय लागला मेरिट. म्हणजे काही ठिकाणी मुलं 117, 120वर सिलेक्ट केले गेले, 25वर, 127वर. आणि वाशिममध्ये जनरलचा ओपनसाठी लागले 172 मार्क्स. दिसतंय का? म्हणजे किती हायेस्ट गेला कट ऑफ वाशिमला, ठीक आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. हे फक्त पसंती क्रमांची कमाल आहे. वुमनसाठी किती लागले? 171. एवढे मार्क्स कुठून आणायचे? एक सर्व्हिसमॅन भेटलाच नाही. OBC हायेस्ट लागेल 162. अदर बॅकवर्ड क्लास वुमन 168. वाशिममध्ये खतरनाक मेरिट गेला मागच्या वर्षी. NTB 123, NTC 140. आता बघा या एका जिल्ह्यामध्ये सगळ्यांचा मेरिट किती हाय लागला बघा. EWSचा किती लागला? EWS ऑर्थो असून सुद्धा EWSचा लागला 143. म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ हाय जाऊ शकतो त्याचं उदाहरण दिलं मी तुम्हाला. वाशिम. वर्धा बघा, वर्धामध्ये काय आहे? सिच्युएशन नॉर्मल सिच्युएशन आहे, 112, 116, 107. नंतर आहे यवतमाळ. यवतमाळमध्ये सुद्धा, अरे एक मिनिट खाली वर जाऊ राहिलो आपण. वर्धा हा कोणता आहे? रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये सुद्धा सेम सिच्युएशन. एक मिनिट, रत्नागिरीमध्ये परत दाखवतो. जनरल किती लागला? 115. जनरल वुमन 114. अंशकालीन खेळाडू प्रोजेक्ट अपेक्टेड हे बघितले मी. यातले काही भेटले की नाही भेटले? 98, 84, 45. जनरल स्पोर्ट्समन 45 मार्क्सवर लागला. हे बघा, ठीक आहे. हे खोटं नाही, हे सगळं रिअल आहे जे मागच्या वर्षी लागले, ठीक आहे. आणि तुम्ही म्हणत होते की बघ किती कमी जाऊ शकतो मेरिट, किती कमी येऊ शकतो वर. SCसाठी 110 मार्क लागले फक्त. वुमनसाठी 107 SC. स्पोर्ट्समनसाठी 98, 85. हे का मार्क्स आहेत का? बघा तुम्ही किती कमी कमी मार्क्सवर उमेदवार लागलेत. 46 मार्कवर उमेदवार लागला इथे. एक मिनिट दाखवतो मी कोणता उमेदवार आहे हा. हा उमेदवार 46वर लागला. आता या उमेदवाराने विचार तरी केला असेल का प्रोजेक्ट अफेक्टेड STमध्ये आहे, 46 मार्कवर लागणार आपण म्हणून, ठीक आहे. प्रत्येकानं पसंतीक्रम किंवा जाहिरातीनं पसंतीक्रम नक्की द्या. तुमचा चान्स किंवा तुमचे सिलेक्शन होऊ शकतं. असं समजू नका की तुमचं सिलेक्शन होणार नाही. पसंतीक्रम सगळ्यांनी द्या, ठीक आहे. कारण की कोणाचा नंबर लागेल काही सांगता नाही येत. ओके. रत्नागिरी. अशा प्रकारे या सगळ्या लिस्ट बघितल्या आपण. 36 जिल्हे होते, त्यामध्ये सगळ्या लिस्ट बघितल्या. मी जवळपास मॅक्झिमम दाखवल्या, जेवढा दाखवायचा प्रयत्न केला तेवढा. लिस्ट मागे पुढे झाली कितीतरी वेळेस, पण तरीसुद्धा तुम्हाला एक आयडिया क्लिअर झाली की आता कशा पद्धतीने मेरिट असणार आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, कारण की मला वाटतं की बाबा या व्हिडिओमधून तुम्हाला अशा काही गोष्टी कळाल्या असतील ज्या तुम्हाला कळणं खूप आवश्यक होत्या. जर तुम्हाला व्हिडिओ खरोखर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओखाली कमेंट तर आलीच पाहिजे तुमची, पण सोबत तुमचं स्कोअरसुद्धा जर लिहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हाईप करा. कमीत कमी आपला हाईपचं टार्गेट जे आहे 100 जणांनी हाईप केला पाहिजे या व्हिडिओला, ठीक आहे. थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.